नमस्कार. संध्याच रेसिपीजमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे. फ्रेंड्स, आजची आपली रेसिपी आहे चमचमीत दही भेंडी. चला तर मग फ्रेंड्स रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वात प्रथम दही भेंडी बनवण्यासाठी इथे मी घेतली आहे 1/2 किलो ताजी कोवळी भेंडी. तर ही भेंडी जी आहे ती मी पाण्याने स्वच्छशी धुवून घेतली आहे. धुतल्यानंतर याला मी कापडाने पुसून कोरडी करून घेतली आहे. चमचमीत दही भेंडी बनवण्यासाठी इथे आपल्याला अशाच प्रकारच्या कोवळ्या व लहान भेंड्या घ्यायच्या आहेत. कोवळी भेंडी ओळखण्यासाठी इथे अशा प्रकारे एक भेंडी घेऊन त्याचे शेवटचे टोक जे आहे ते मोडून बघायचे. ते अलगदरित्या जर मोडले गेले तर ही भेंडी आपली कोवळी आहे असे समजायचे. तर इथे ही भेंडी जी आहे ती आता आपण कट करून घेऊयात. आता इथे मी सर्व भेंड्या एक एक करून कट करून घेत आहे. भेंडीचा मागचा भाग व देठाचा भाग इथे मी कट करून बाजूला काढला आहे. तसेच एका भेंडीचे इथे मी 2 तुकडे केले आहेत. तुकडे करून घेतल्यानंतर याला मध्ये अशी उभी चीर देऊन घेत आहे, जेणेकरून ही भेंडी जर आतमधून खिडकी असेल तर ती आपल्याला पटकन समजली जाते. तसेच यामध्ये जे आपण मसाले वापरणार आहोत ते आतमधून या भेंडीमध्ये व्यवस्थित असे मिक्स होतात व भेंडी आपली पटकन अशी शिजलीही जाते. तर इथे मी सर्व भेंड्या एक एक करून कट करून घेतल्या आहेत. भेंड्या जर जास्त मोठ्या असतील तर तुम्ही त्याचे 3 ते 4 तुकडे करून घेऊ शकता भेंडीच्या साईजनुसार. तर आता इथे आपल्या सर्व भेंड्यांचे तुकडे कट करून तयार आहेत. आता आपण पुढील कृती करून घेऊयात. तर इथे मी एक कढई गरम करण्यास ठेवली होती. कढई गरम झालेली आहे. त्यामध्ये ॲड करत आहे 2 छोटी पळी तेल. तेल इथे मी व्यवस्थित असे गरम करून घेतले आहे. आता यामध्ये ॲड करत आहे जे आपण भेंडीचे सर्व तुकडे कट करून घेतले आहेत ते. भेंडी तेलामध्ये ॲड करून घेतल्यानंतर आता ही भेंडी मी 5 मिनिटे गॅसच्या मीडियम फ्लेमवरती या तेलामध्ये छान अशी फ्राय करून घेणार आहे. यामध्ये बाकीचे कोणतेही साहित्य ॲड करायचे नाही. फक्त तेलामध्ये ही भेंडी गॅसच्या मीडियम फ्लेमवरती 5 मिनिटे छान अशी फ्राय करून घ्यायची. फ्रेंड्स, आज आपण बनवत आहोत चमचमीत दही भेंडीची रेसिपी. एकाच प्रकारच्या भेंडीची भाजी खाऊन कंटाळा असाल तर ही वेगळ्या प्रकारची भेंडीची भाजीची रेसिपी पाहण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत जरूर पहा. तर इथे पाहू शकता 5 मिनिटांनंतर आपली भेंडी छान अशी फ्राय झाली आहे. फ्राय झालेली सर्व भेंडी आता एका प्लेटमध्ये इथे मी काढून घेत आहे. सर्व भेंडी काढून घेतल्यानंतर आता त्याच कढईमध्ये ॲड केले आहे 1 छोटी पळी तेल. तेल इथे व्यवस्थित असे गरम झाले की त्यामध्ये ॲड करत आहे 1 छोटा चमचा मोहरी. मोहरी तेलावरती छान अशी तडतडली गेली की त्यामध्ये ॲड केले आहे 1 छोटा चमचा जिरे. जिरेही तेलावरती छान असे तडतडले गेले की त्यामध्ये ॲड करत आहे इथे मी घेतला आहे 1 मोठा कांदा उभा चिरून. आता हा कांदा छान असा गुलाबी रंग येईपर्यंत मी भाजून घेणार आहे. कांदा इथे आपला छान असा भाजला जात आहे. तोपर्यंत आता आपण दही भेंडीसाठी लागणारा दही मसाला तयार करून घेऊया. त्यासाठी एका भांड्यामध्ये ॲड करत आहे अर्धी वाटी दही. दही इथे मी मध्यम आंबट असे घेतलेले आहे. दही ॲड केल्यानंतर आता यामध्ये ॲड करत आहे बाकीचे सर्व मसाले. सर्वात प्रथम ॲड करत आहे 1 चमचा लाल मिरची पावडर. त्यानंतर याच्यामध्ये ॲड करत आहे 1 चमचा धना पावडर. धना पावडर ॲड केल्यानंतर आता याच्यामध्ये ॲड करत आहे घरगुती कांदा लसूण मसाला 1 चमचा. तसेच 1 चमचा चिकन मसाला, 1 छोटा चमचा हळद. हळद ॲड केल्यानंतर याच्यामध्ये ॲड करत आहे अर्धा चमचा गरम मसाला. आता हे सर्व मसाले या दह्यामध्ये छान असे इथे मी फेटून घेत आहे. पूर्ण मसाले एकजीव होईपर्यंत हे आपल्याला दह्यामध्ये फेटून घ्यायचे आहे. तर इथे पाहू शकता आपला भेंडीसाठी लागणारा दही मसाला इथे तयार झालेला आहे. आता आपण पुढील कृती करून घेऊयात. तर इथे पाहू शकता आपला कांदाही छान असा भाजला गेला आहे तेलामध्ये. आता यामध्ये ॲड करून घेत आहे आपण जो दही मसाला तयार करून घेतला आहे तो सर्व दही मसाला. दही मसाला ॲड करून घेतल्यानंतर याला व्यवस्थित असे तेल सुटेपर्यंत छान असे इथे मी परतवून घेत आहे. या मिश्रणाला तेल सुटेपर्यंत छान असे इथे मीडियम गॅसच्या फ्लेमवरती 5 मिनिटे परतवून घ्यायचे आहे. तर फ्रेंड्स, या रेसिपीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांची यादी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. तर इथे पाहू शकता 5 मिनिटांनंतर आपला मसाला छान असा शिजला गेला आहे व याला तेलही मस्त असे सुटले गेले आहे. या मसाल्यामध्ये आता ॲड करून घेऊयात फ्राय केलेली सर्व भेंडी. भेंडी ॲड केल्यानंतर याच्यामध्ये ॲड करत आहे चवीनुसार मीठ. मीठ ॲड केल्यानंतर आता ही भेंडी या मसाल्यामध्ये पूर्णपणे व्यवस्थित अशी एकजीव होईपर्यंत याला मिक्स करून घेत आहे. हा सर्व मसाला या भेंडीमध्ये व्यवस्थित असा मिक्स झाला पाहिजे. सर्व भेंडी या मसाल्यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घेतल्यानंतर आता याला एक मी वाफ काढून घेणार आहे 3 मिनिटे. गॅसची फ्लेम जी आहे ती इथे मी लो ठेवली आहे. याला वाफ आणण्यासाठी मी आता याच्यावरती एक झाकण ठेवून देत आहे. झाकण ठेवून याच्यावरती ॲड करत आहे अर्धा ग्लास पाणी.
असे वरती पाणी ठेवल्यामुळे याच्या आतमध्ये एक वाफ तयार होते व आपली भाजी जी आहे ती छान अशी शिजली जाते। तर आता याला 3 मिनिटे मी वाफ काढून घेणार आहे। 3 मिनिटांनंतर इथे तुम्ही पाहू शकता या भाजीला छान अशी वाफ आलेली आहे। तर इथे आपल्या भेंडी मसाल्याचा जो कलर आहे तुम्ही पाहू शकता, तसेच त्याचे टेक्स्चर पाहू शकता की ती छान असे दिसत आहे। तर अशा प्रकारे इथे आपल्या चमचमीत दही भेंडीची भाजीची रेसिपी जी आहे ती खाण्यासाठी तयार झाली आहे। गॅसची फ्लेम जी आहे ती इथे मी ऑफ करून घेतली आहे। आता यावरती ॲड करत आहे बारीक चिरलेली कोथिंबीर। तर इथे पूर्णपणे आपली चमचमीत अशी दही भेंडीची रेसिपी जी आहे ती खाण्यासाठी तयार झालेली आहे। ही आता सर्व करून घेऊयात। तर फ्रेंड्स, नेहमीची त्याच प्रकारची भेंडीची भाजी खाऊन कंटाळा असाल तर ही एक वेगळ्या प्रकारची दही भेंडीची रेसिपी नक्कीच घरी ट्राय करा। अगदी वेगळ्या प्रकारची रेसिपी आहे, लहानांपासून मोठ्यांपर्यंत नक्कीच आवडेल। या रेसिपीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांची यादी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता, जेणेकरून ही रेसिपी बनवताना नक्कीच याचा तुम्हाला उपयोग होईल। तिथे पाहू शकता मस्त अशी आपली रेसिपी खाण्यासाठी तयार झाली आहे। ही रेसिपी तुम्ही भाकरीबरोबर खाऊ शकता, चपातीबरोबर खाऊ शकता किंवा भाताबरोबरही खाऊ शकता। अगदी मल्टीपर्पज रेसिपी आहे। या रेसिपीसाठी जास्त असा वेळ लागला जात नाही, झटकीपट तयार होणारी ही रेसिपी आहे। अगदी भेंडीची भाजी न आवडणारे ही रेसिपी नक्कीच आवडीने खातील। तर फ्रेंड्स, ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तसेच चॅनलवर नवीन असाल तर जरूर बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील। तसेच आणखीन कोणकोणत्या रेसिपीज तुम्हाला पाहायला आवडतील हे देखील मला कमेंट करून जरूर कळवा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। परत भेटूयात अशाच एका